आराध्य दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, मानवाला मानव म्हणून जगण्याची शिकवण देणारे संविधानाचे रचके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांना अभिवादन करते। पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आज्ञा घेऊन मी सुरुवात करते। तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। आज आपण जय महाराष्ट्र म्हणतो आहोत। मी तुमच्या समोर उभी आहे त्याला कारण मला शिक्षणाची संधी देणारे थोर समाज सुधारक, आज आपल्याला जगण्याची संधी देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये कोणताही भेदभाव न करता स्त्री पुरुष समानता, कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता प्रत्येक मानव समान आहे हे सांगणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील। आता तुम्ही म्हणताल मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा प्रचार करायला आले, मग या 4 जणांची नावं का घेत आहे? तर लक्षात ठेवा, आपल्याला घरोघरी मशाल पेटवायची आहे, पण ती मशाल का पेटवायची आहे त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देते। आज ज्या महामानवांची मी नावं घेतली त्यातील पहिलं नाव संविधान त्यांनी लिहिलं, ते संविधान बदलण्याचा घाट घातला जातो। आताच आपले ज्येष्ठ सिलवंत साहेब त्यांनी जे सांगितलं की न्याय व्यवस्था 8 नोव्हेंबरला म्हणजे 10 नोव्हेंबरला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ते रिटायर झाले, शनिवार रविवार असल्यामुळे 8 नोव्हेंबरला त्यांना त्यांचा समारोप, त्यांची निवृत्ती झाली म्हणून समारोप करण्यात आला। तुमच्या जर लक्षामध्ये येत असेल तर आज आपण ज्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत, आपल्या सगळ्यांच्या छातीवर ही जी मशाल आहे ती मशाल आज घरोघरी पोहोचली आहे, पण आपल्या हक्काचा धनुष्यबाण आपण न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत। म्हणजे या भारतामध्ये चोरी केली हे कळलं, चोर कोण आहे हेही कळलं, त्यांनी त्यांचा तो चोरीचा माल त्यांचा नाहीये हेही कळलं। 2.5 वर्ष चोरांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं हे उघड्या डोळ्यांनी ज्या न्याय व्यवस्थेने पाहिलं, ती न्याय व्यवस्था आपल्याला बदलायची आहे आणि म्हणून आपल्याला मशाल घरोघरी पोहोचवायची। दुसरं, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे आज तुम्ही सगळ्या भगिनी, मी, माझी मुलगी, तुमची मुलगी आज शिक्षण घेत आहे। तर भारतीय जनता पार्टीचे एक महामहिम आमदार यांनी पुण्यामध्ये एका भर कार्यक्रमामध्ये सांगितलं, या समाज सुधारकांनी भीक मागून शाळा चालवल्या। ही जर त्यांची भाषा असेल तर लक्षात घ्या, तुमची आमची मुलं शिकू नये, बहुजनांची मुलं शिकू नये, हा सगळा घाट आहे। फक्त अकाउंटला 3,000 आले एवढा जर विचार तुम्ही करणार असताल, मला 7,500 आले, पण लक्षात ठेवा योजना महाविकास आघाडीचं सरकार कधीच बंद करणार नाही, पण तुम्ही जर या गद्दारांना सत्तेवर आणलं तर ते 50 खोक्याऐवजी 100 खोके घेतील आणि तुमच्या योजना बंद करतील। त्यामुळे 7,500 आले, 1,500 आले, घ्या तुम्ही, कारण ते तुमच्या हक्काचे होते। पण मुलांचं शिक्षण, मुलांचं आरोग्य, ज्या महिलेला तुम्ही लाडकी बहीण म्हणता, त्याच गडचिरोली भागामध्ये एका दाम्पत्याने, एका पालकाने आपल्या 2 मुलांचे मृतदेह 30 किलोमीटर खांद्यावर उचलून नेले, ही आठवण तुम्ही ठेवा। आज 1,500 तुम्ही त्या माय माऊलीचं दुःख विकत घेऊ शकता?
जिने मृतदेह आपल्या मुलांच्या गाडी मिळाली नाही म्हणून खांद्यावर नेले, ते घेऊ शकता का विकत? नाही घेऊ शकत. तुम्ही आमदार विकत घेऊ शकता, तुम्ही न्याय व्यवस्था विकत घेऊ शकता, पण तुम्ही निष्ठा विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज विधानसभेचा प्रचार या चेंबूर विधानसभा भागामध्ये करत असताना ज्या प्रकाश भाऊंनी 10 वर्ष या चेंबूरचा विकास केला आहे आणि पुढील काळामध्येही करण्यासाठी निष्ठेने जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या पाठीशी मशाल चिन्हावर बटन दाबून मशाल चिन्हावर मतदान करून तुम्हाला आता त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्यांनी आज आपण एवढ्या गर्दीने इथे बसत आहोत, पण आठवा तो कोरोनाचा काळ सगळ्यांना विचारत नव्हते. पण एक चेहरा वारंवार म्हटलं जातं की यांनी घरी बसून सरकार चालवलं. अहो, ज्यांनी घरी बसून सरकार चालवलं त्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही नदीमध्ये मृतदेह वाहून गेले नाहीत, हे लक्षात ठेवा. नाही का ज्यांनी म्हणतात ना उत्तर प्रदेशमध्ये किंवा गंगेच्या काठामध्ये मृतदेह असे वाहून जात होते, पण माझा महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस आणि परराज्यातील प्रत्येक माणूस जगावा म्हणून जे आठवत असेल तर बघा, आपला मोठा भाऊ, आपले वडील, आपला एक सगळा सोहरा टीव्हीवर आपल्याला वारंवार सांगत होता, तुम्ही तुमची काळजी घ्या. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे हे सांगणारे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते, म्हणून आपण सुरक्षित आहे. मग जर आपला भाऊ सावत्र नाहीये हे लक्षात घ्या. गद्दारी लपवण्यासाठी यांनी त्यांना सावत्र भाऊ म्हणजे महाविकास आघाडीतले सगळेच भाऊ यांना सावत्र वाटतात. जे बारामतीच्या सख्या बहिणी बरोबर उभे राहू शकले नाही, काँग्रेसचे पदाधिकारी इथे आहेत जे बारामतीच्या आपल्या बहिणी बरोबर उभे राहू शकले नाही, आपल्या काका बरोबर उभे राहू शकले नाही, तर तुम्हा आम्हा बरोबर उभे राहतील ही चूक तुम्ही करू नका. त्यामुळे विरोधक सत्ताधारी किती म्हणत असो की विरोधक योजना बंद करणार आहे, तर महिला भगिनींसाठी जी योजना महत्वाची असेल ती योजना कधीही बंद केली जाणार नाही. आणखी एक महत्वाचा कायदा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला नाही, तो म्हणजे आज तुम्ही पाहत आहात बलात्कार, अत्याचार, बदलापूरचं प्रकरण ताजं आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट जर होते तर फक्त बदलापूरचाच एन्काउंटर का झाला? पुण्यामध्येही घटना घडली, तिथला एन्काउंटर झाला नाही. आज अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार होतात, ते एन्काउंटर होत नाही. पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आणलेला शक्ती कायदा आजही राज्यामध्ये संमत झाला, पण न्यायाच्या प्रक्रियेसाठी केंद्रामध्ये अडकून पडलेला आहे. हे विचारात घ्या की माझ्या महिला उद्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तर त्यांना तिथे त्यांची नोंद घेतली जावी, त्यांची तक्रार लिहून घेतली जावी. म्हणून महिलांसाठी खास पोलीस चौकी असावी, महिला अधिकारी असावी. शक्ती कायदा या उद्धव साहेबांनी दूरदृष्टिकोन ठेवून आणला, तो आजही संमत केला जात नाही. या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही. आणि टीव्ही चालू केला की एकच योजना बंद झाली तर मला गॅस मिळणार नाही, योजना बंद झाली तर मला 1,500. मला सांगा, फक्त 1,500 जर एखादी गृहिणी रोजगार धंदा सुरू करू शकले असतील तर आज तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक महिला या एक चांगल्या उद्योजक झाल्या असत्या. दिवाळीमध्ये 1,500मध्ये किती सामान आलं याचा विचार केला पाहिजे. एक तेलाचा डबा सुद्धा आला नाही, डाळी महागल्या. मग विचार करा, सिलेंडर ते 350-400 ला मिळायचं ते 1200 केलं. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून 200 रुपये 400 रुपये आता कमी केले. इलेक्शन होऊ द्या, लगेच ते वाढवलं जाईल. आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल त्याला सक्का भाऊ म्हणतं, तो तर पक्का वैरी निघाला. म्हणून लक्षामध्ये ठेवा, आपल्याला काय कोणत्या चिन्हावर बटन दाबायचं आहे? मशाल. आपलं चिन्ह मशाल, आपलं चिन्ह मशाल. आपल्या स्वाभिमानाची मशाल, आपल्या अभिमानाची मशाल, आपल्या युवकांची मशाल, आपल्या स्त्री शक्तीची मशाल. मशाल चिन्ह आपल्याला पेटवायचं आहे. आणि आपल्याला
महाराष्ट्र विकण्यापासून वाचवायचं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्यासारखे आपण गरीब लोक राहतो, सामान्य लोक राहतो. पण या सामान्यांची काळजी घेणारे माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे होते. आणि त्यांचा शेवटचा आदेश आहे आपल्याला की हा महाराष्ट्र वाचला पाहिजे, महाराष्ट्र धर्म वाचला पाहिजे, माझा महाराष्ट्र देश वाचला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या बोटाची ताकद दाखवायची आहे. येणाऱ्या 20 तारखेला प्रकाश भाऊंना मशाल चिन्हावर मतदान करून आपल्याला प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे आणि आपला विकास आपण करायचा आहे. इथे सगळ्या माता भगिनी आहेत, सगळे पुरुष वर्ग आहेत. विकास व्हायला 9 महिनेही पुरतात. विकास किंवा प्रगती याची बातमी कळायला 9 महिन्यांनी आपल्याला बातमी कळते. विकास झाला की प्रगती झाली. पण सरकार मानधोट असल्यामुळे 2.5 वर्षात त्यांना विकासही झाला नाही, प्रगतीही करता आली नाही. उलट इथले उद्योगधंदे बाहेर नेऊन हा देश शिकायला चालला. तुम्ही मुंबईच्या प्रत्येक चौकामध्ये बॅनर पाहिले असतील, केलंय काम भारी, आता पुढची तयारी. म्हणजे आम्ही खोके घेऊन काम भारी केलंय, आता आम्हाला महाराष्ट्र विकायची पुढची तयारी करायची आहे. हे लक्षात घ्या तुम्ही सगळे. आणि मग विचार करा की आता आपल्याला यांचं काम भारी नाही तर यांना आता घरी पाठवायचं आहे. आणि मशाल चिन्हावर मतदान करून बहुमताने विजयी करायचं आहे. त्यामुळं तुम्ही सगळे सुज्ञ आहात आणि लक्षात ठेवा आपली निशाणी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.